नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी STI रोहिदास चोंदी पाटील या ठिकाणी आपल्याला आज महाराष्ट्राची भौगोलिक स्थिती अभ्यासायची आहे। खरं म्हणजे आपण जे हे लेक्चर घेतो आहोत हे महाराष्ट्राचा इतिहास जो आहे, आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, कठारे सरांचं पुस्तक यावरील ज्या मी काही नोट्स बनवलेले आहेत त्यावर आधारित हे लेक्चर आहे। आपल्याला माहित आहे कठारे सरांचं पुस्तक किती महत्त्वाचं आहे इतिहासाच्या बाबतीत। मात्र हे पहिलं लेक्चर जे आहे मित्रांनो महाराष्ट्राची भौगोलिक स्थिती या संदर्भातील आहे, त्यामुळे आपल्याला हे भूगोलासाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे। मी तर म्हणतो खरं म्हणजे हे भूगोलाचंच लेक्चर या ठिकाणी तुम्ही गृहीत धरायचं आहे आणि पुढे चालायचं आहे। तर या ठिकाणी आपण सुरुवात करूया। या ठिकाणी आपल्याला कठारे सरांचं पूर्ण पुस्तक जे आहे ते नोट्स स्वरूपामध्ये मी काढणार आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी शिकवणार आहे। मित्रांनो बरेच जण म्हणतात की PDF द्या। आता जे लोक मेंबर झालेले आहेत आपल्या चॅनलचे त्यांना त्यांच्या ब्रॉडकास्ट ग्रुपवर मी PDFs टाकत असतो, ओके, कारण की त्यांचे माझ्याकडे कॉन्टॅक्ट्स असतात, त्यांना ते टाकले जातात। आता इतर सगळ्यांना कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला त्या ठिकाणी देता येणार नाही, त्यामुळे तुम्हाला PDFs हव्या असतील आपल्या प्रत्येक लेक्चरच्या तर तुम्ही आपल्या चॅनलचे मेंबर बनू शकतात आणि एकदा मेंबर झाले की तुम्हाला इतरही लाईव्ह स्ट्रीम वगैरे त्या बाबीसुद्धा मिळत जातील। सुरुवात करूया। पहिली गोष्ट निर्मिती 1 मे 1960 वारंवार आलेला प्रश्न। त्याच्यानंतर भौगोलिक स्थान कुठे आहे मित्रांनो, आपण या ठिकाणी महाराष्ट्राच्या इतिहासाचे जेव्हा अवलोकन करतो तेव्हा भूगोलाचा आणि इतिहासाचा एकमेकांशी संबंध आहे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं। मित्रांनो महाराष्ट्राचा हा नकाशा तुम्ही जर बघितला एक त्रिकोणाकृती आहे। काय बघा या ठिकाणी आकार जो आहे महाराष्ट्राचा तो त्रिकोणाकृती आहे। आता उत्तरेकडे हा रुंद होत जातो आणि खाली दक्षिणेकडे हा चिंचोळा होत जातो। हा महाराष्ट्राचा आकार लक्षात ठेवायचा। महाराष्ट्राचं भौगोलिक स्थान कुठे आहे तर हा जो भारत आहे तुमचा, या भारतीय द्वीपकल्पाचा या ठिकाणी आपण बघतो आहोत त्याचा भाग म्हणून महाराष्ट्राकडे बघितलं जातं। त्याच्यानंतर जर बघितलं तर महाराष्ट्र म्हणजे एक दख्खनच्या पठाराचा अत्यंत महत्त्वाचा भाग। काय दख्खनचे पठार मित्रांनो आपल्याला माहित आहे भारतामध्ये भारताचे विविध प्राकृतिक विभाग पडतात। इकडे जसं पर्वतरांगा असतील, इथे मैदानी प्रदेश असेल, हा इथे पठारी प्रदेश असेल आणि इकडे हे किनारी प्रदेश। तर महाराष्ट्र हा पठाराच्या याच्यामध्ये सामील होतो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आणि महाराष्ट्रात आपल्याला माहित आहे जी पश्चिम बाजू आहे इथे काय आहे अरबी समुद्र। कोणता अरबी समुद्र। पुढे आपण जातो आहोत। एक सोपा लहानसा भविष्यात विचारला जाऊ शकतो असा प्रश्न की महाराष्ट्राचा पाया कुठे आहे। मित्रांनो आपण सांगितलं की हा त्रिकोणाकृती महाराष्ट्र आणि पाया कुठे आहे मग कोकणामध्ये आहे। आता पुढचा एकदम सोपा मुद्दा येतो तो म्हणजे महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती 3,07,713। मित्रांनो हे तोंडपाठाचं असलं पाहिजे। तुम्ही पार राज्यसेवा द्या, कंबाईन द्या, सरळ सेवा द्या, पोलीस भरती द्या। आता मी असे लेक्चर याच्या पुढे बनवणार आहे की जे प्रत्येक परीक्षेला उपयुक्त आहे। ओके, मी मध्यम मार्गाने जाणार आहात। तुम्ही कोणतीही परीक्षा द्या त्या ठिकाणी तुम्हाला त्या लेक्चरचा फायदा झाला पाहिजे निश्चित। अशा पद्धतीने अत्यंत सोप्या भाषेमध्ये आपण या ठिकाणी पुढे जाणार आहोत। ओके, आता महाराष्ट्राचं जे क्षेत्रफळ आहे भारताच्या जवळपास 9.36% ते माहीत असलं पाहिजे तुम्हाला। आता इथे एक लहानसा प्रश्न तुम्हाला मी विचारू इच्छितो मित्रांनो की भारताचे क्षेत्रफळ जगाच्या किती आहे। काही लोकांना माहीत असेल, काही विद्यार्थी मित्रांना माहीत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा की जगाच्या तुलनेमध्ये भारताचं क्षेत्रफळ काय आहे आणि भारत हा जगामध्ये क्षेत्रफळात कितवा आहे। ओके, आता महाराष्ट्राचं स्थान बघा। उत्तर अक्षांश जर बघितलं तर 15° ते 22° उत्तर अक्षांश, म्हणजे अशी जेव्हा तुम्ही हे करतात अक्षांश बघत जातात मित्रांनो तेव्हा इथे 15 पासून सुरुवात होते महाराष्ट्राची, 15° उत्तरेपासून। तर म्हणजे हा जो महाराष्ट्र आहे ना त्रिकोणी हा कोकणातला इथे 15° पासून सुरुवात होते आहे। इथे नंदुरबार जवळ तुमचं 22° महाराष्ट्र संपतो आहे। हे उत्तर अक्षांश म्हणतोय आपण का, कारण की हे जे भारत आहे भारताच्या खाली इकडे विषुववृत्त, त्याच्यावरती हा अक्षवृत्तीय विस्तार, ते लक्षात घ्या। आता रेखावृत्तीय विस्तार जर बघितला मित्रांनो अशा स्वरूपाचा विस्तार रेखावृत्तीय, म्हणजे इकडे हे आपलं अरबी समुद्राकडचं टोक म्हणू आपण, नंदुरबार ठाण्याकडचं ते, आणि इकडे गडचिरोलीचं टोक म्हणू। हा विस्तार किती आहे तर तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल 72 ते 80, म्हणजे इकडे 72 पासून सुरू होतो आहे हा विस्तार आणि इकडे 80 पर्यंत आहे। आपले 80च्या पुढे गेलो मित्रांनो की 82.5 वर आपल्याला माहित आहे आपली प्रमाण वेळ आहे। ओके, तर हे अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवा। आता पुढचा मुद्दा येतो ज्याच्यावर प्रश्न विचारले जातात गेलेले आहेत सगळ्याच एक्झामला, तो प्रश्न रिपीट होतो तो म्हणजे महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती। ओके मित्रांनो, ही पश्चिम बाजू आहे, ही पूर्व बाजू आहे।
ही लांबी किती, तर ही लांबी आहे 800 किमी. किती? 800 किमी. आणि उत्तर दक्षिण लांबी किती ती विचारली तर ती आहे 720 किमी. आपल्याला समुद्र किनारपट्टी सुद्धा 720 किमीची लाभलेली आहे. आता थोडंसं या ठिकाणी कन्फ्यूज व्हाल तुम्ही. काही वेगवेगळे सौदीसारखे पुस्तकं असतील किंवा इतर पुस्तकांमध्ये तुम्हाला काही ठिकाणी जरा वेगळे आकडे दिसतील, मात्र 720 तुम्ही इथे लक्षात ठेवू शकतात. महाराष्ट्र देशात तिसरा आहे. ओके. आणि लोकसंख्येमध्ये म्हणजे क्षेत्रफळात महाराष्ट्र तिसरा आहे आणि लोकसंख्येत महाराष्ट्र दुसरा आहे. मग माझा तुम्हाला एक लहानसा प्रश्न आहे, क्षेत्रफळामध्ये 1 नंबरचं राज्य कोणतं आणि 2 नंबरचं राज्य कोणतं ते तर माहीत असलं पाहिजे आपल्याला. ओके. 1 नंबरचं राज्य, 2 नंबरचं राज्य सांगा. महाराष्ट्र तिसरा आहे. आणि दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे लोकसंख्येत महाराष्ट्र दुसरा आहे. मग फर्स्ट कोण? सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्याची आहे, किती आहे? आणि पुढचा प्रश्न तयार होतो, मग महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे? सरळ प्रश्न विचारला होता मित्रांनो कंबाईनच्या PSI STI ASOच्या प्री एक्झामला. महाराष्ट्राची 2011 नुसारची लोकसंख्या तुम्हाला तिथे विचारलेली होती, किती कोटीमध्ये आहेत. ओके. तर तुम्ही या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे. आता पुढचा मुद्दा येतो अत्यंत महत्त्वाचा मित्रांनो, हा या तक्त्यावरून समजून घ्या. तुम्हाला थोडंसं आकृत्या वगैरे त्याचा सहारा घ्यावा लागेल. मी आता ज्या पद्धतीने नोट्स काढल्या आहेत अशा नोट्स काढण्याचा प्रयत्न मित्रांनो तुम्ही करू शकतात. ओके. याच्यापेक्षा चांगलेही तुम्हाला ते जमू शकतात. नक्कीच काढा आणि मला तुम्ही त्या पाठवू शकतात व्हॉट्सअपला. आपल्या तुम्ही मेंबर असाल तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी नंबरही भेटणार आहे आणि मी त्याची दखल घेणार आहे. ओके. पुढे आपण बघा भौगोलिक व राजकीय सीमा. मित्रांनो हा समजा या ठिकाणी हा त्रिकोणी महाराष्ट्र, बरोबर. आता आपण पहिला मुद्दा भौगोलिक सीमा वेगळ्या आणि राजकीय सीमा वेगळ्या. दोघांमधला फरक काय? भौगोलिक म्हणजे महाराष्ट्राच्या बाजूला पर्वत समुद्र वगैरे काय असेल ते. राजकीय म्हणजे कोणत्या बाजूला कोणतं राज्य आहे हे. दोन्हीमधला फरक कळतोय. आता पहिले आपण बघू राजकीय सीमा. मित्रांनो महाराष्ट्राच्या अत्यंत उत्तरेला जर बघाल तर राज्य कोणतं आहे? मध्य प्रदेश. असं घड्याळाच्या क्रमाने बघा. इकडे गेले थोडंसं तुम्ही याला ईशान्येला जा आणि थोडंसं पूर्वेला जा, छत्तीसगड राज्य आहे. त्याच्यानंतर इकडे आग्नेयाला गेले तेलंगणा राज्य आहे. आधी आंध्र होतं मात्र आता तेलंगणा आपल्या बाजूला आहे. त्याच्यानंतर दक्षिणेला कर्नाटक राज्य आहे. इकडे थोडंसं दक्षिणेच्याच बाजूला आपण म्हणूया ते गोवा राज्य आहे. आणि इकडे जर बघितलं वायव्येला दादरा नगर हवेली असेल, गुजरात असेल, यांच्या सीमा आहे राजकीय सीमा. आता दुसरा मुद्दा येतो भौगोलिक सीमा. मित्रांनो आता इकडे जर बघितलं आपल्याला एक नैसर्गिक किनारपट्टी आहे, अरबी समुद्र आपण त्याला म्हणतोय. त्याच्यानंतर थोडंसं उत्तरेला तुम्ही बघितलं इथे MP ची बाउंड्री वगैरे जिथे आहे, वरती सातपुडा माळा पर्वतरांगा असतील, नंतर खाली सातमाळा रांगा असतील, इकडे अक्राणीच्या टेकड्या असतील, गाळणाचा डोंगर असेल, पुन्हा पुढे गाविलगड टेकड्या असतील. इकडे थोडंसं तुम्ही गडचिरोली इकडच्या भागाला आले, दरेकसा टेकड्या म्हणू आपण किंवा चिरोली टेकड्या आहेत. ते तुम्हाला थोडेसे भौगोलिक सीमा त्या लक्षात ठेवाव्या लागतात. ओके. हा मुद्दा क्लिअर होतो आहे मित्रांनो. सोपं कसं अभ्यास करताना असं अजिबात बोर होऊ देऊ नका. म्हणजे बाबा माझ्या डोक्यात बसलंय. तुम्हाला आणखी एक आयडिया सांगतो मी आता. तुम्ही थोडं याचं नोटिंग करत चाला. ओके. तुम्हाला लक्षात येतं आहे की नोट्स कशा काढायच्या, कशा पद्धतीने ते. आता हे जास्त पेजेसचं एका लहानशा पेजेसमध्ये आपण उतरवलं, त्याची सुद्धा तुम्हाला थोडीशी आयडिया आली पाहिजे. आणि नकाशावरचे सगळे लेक्चर्स मी टाकलेले आहेत, ते तुम्ही आपल्या चॅनलला जाऊन बघू शकतात भूगोलाचे. ओके. ते तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील. आता महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग किती आणि कोणते? महाराष्ट्राचे बघा, भारताचे जर विचारले तर 5. किती? 5. कोणकोणते तुम्हाला मी उल्लेख केला आधी. पर्वतीय प्रदेश, पठारी प्रदेश, मैदानी प्रदेश, किनारी प्रदेश आणि बेटे. हे भारताचे 5 प्राकृतिक विभाग आहेत. महाराष्ट्राचे 3 आहेत. कोणकोणते? पहिला आहे कोकण किनारपट्टी, दुसरा आहे सह्याद्री आणि तिसरा आहे महाराष्ट्राचा पठार. म्हणजे तुम्ही असं एक थोडंसं महाराष्ट्राचा नकाशा जर बघितला त्रिकोणी, तर या ठिकाणी काय आहे? इथे कोकण किनारपट्टी, इथे मध्ये हे डोंगराळ रांगा आहे, या काय आहेत? सह्याद्रीच्या रांगा, आणि हा काय आहे? महाराष्ट्र पठार. मित्रांनो आता एक प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? कोकण आणि देश याच्यामध्ये काय फरक आहे? कोणाला सांगता येईल? कोकण आणि देश. मला कोणीतरी विचारला होता हा प्रश्न. मी जेव्हा क्लासमध्ये शिकवायचो तेव्हा मला त्याचं उत्तर जमलं नव्हतं. देश आणि कोकणामध्ये काय फरक आहे? आता काही जण म्हणतील देश म्हणजे सर खानदेश असं काही आहे का? तर तसं नाही. बघा हे कोकण सोडलं ना इकडचं मित्रांनो, सह्याद्रीच्या इकडे जो काही भाग आहे ना सगळा, त्या सगळ्याला आपण देश म्हटलं जातं आणि याला कोकण म्हटलं जातं. महाराष्ट्राचे 2 भाग ते जरा वेगळ्या दृष्टिकोनातून तुम्हाला लक्षात असले पाहिजे. आता कोकण म्हणलं की काय येतं? कोकण तुम्ही जेव्हा म्हणतात तेव्हा मित्रांनो पहिला येतो ह्या अरबी समुद्राजवळचा भाग आणि दुसरा येतो सह्याद्रीकडचा भाग. ओके. म्हणजे अरबी समुद्र आणि सह्याद्री याच्यामध्ये जो हा भाग आहे त्याला, तो जो चिंचोळा पट्टा आहे त्याला आपण म्हणतो कोकण किनारपट्टी. मग त्या ठिकाणी खाड्या सुद्धा आहेत. ओके. अत्यंत वेगवान वाहणाऱ्या नदी आहेत, कमी लांबीच्या म्हणू आपण त्या. पुढे आहे सह्याद्री घाट किंवा सह्याद्री किंवा पश्चिम घाट आपण ज्याला म्हणतो तो.
आता या सह्याद्री घाटामुळेच सह्याद्री घाटाच्या अरबी समुद्राकडील भाग म्हणजे कोकण आणि इकडे उरलेला अख्खा महाराष्ट्र म्हणजे देश. मित्रांनो, हे नीट लक्षात घ्या. ही कन्सेप्ट आहेत या माहीत असल्या पाहिजे आपल्याला. ही परीक्षा कोणतीही द्या, तुम्ही शिपायाची परीक्षा द्या की डेप्युटी कलेक्टरची द्या की UPSCची द्या, तुम्हाला या बाबी माहीत असल्या पाहिजेत. ओके. आता पुढचा मुद्दा येतो पठार. महाराष्ट्र म्हणजे एक दख्खनच्या पठाराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. ओके. दख्खनच्या पठाराचा महाराष्ट्र पठार हा एक भाग आहे, हे लक्षात घ्या. कारण की कर्नाटक पठार असेल, तेलंगणा पठार असेल, महाराष्ट्र पठार असेल, हे सगळे दख्खनच्या पठाराचे एक तुकडे तुकडे आहेत. आणि हा पठार मग सह्याद्रीच्या पूर्वेला, त्याची सरासरी उंची किती तर 900 मीटर. मित्रांनो, या सरासरी उंच्या विचारलेल्या आहेत. थोडंसं नीट लक्षात राहू द्या. आता महाराष्ट्राची जमीन याच्यावर पुन्हा पुन्हा आलेला प्रश्न असतो, तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये नेमकं जे काही महाराष्ट्राचा पठार तयार झालेला आहे त्याची निर्मिती कशामुळे झाली आहे. तर मित्रांनो, ज्वालामुखीचा उद्रेक याच्यातून सह्याद्रीची निर्मिती आहे, पठारांची निर्मिती आहे. जमीन कशी आहे? खडकाळ काळी. या काळीला आपण दुसरं एक नाव दिलंय, कोणतं? कोणती मृदा म्हणतो त्या काळ्या मृदेला आपण? जरा सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि राज्याचा जो 90% भाग आहे मित्रांनो, हा बेसाल्ट आणि अग्निजन्य खडकापासून बनलेला आहे. लाव्हा असाचे जे थर एकमेकावर जमा झाले, भूकंप आपण ज्वालामुखीतून जो लाव्हा बाहेर पडला त्याचं एकमेकावर जे जमलेले थर आहेत ना, त्यांना कृष्ण प्रस्तर असं म्हटलं जातं. ही एक नवीन कन्सेप्ट आहे, कृष्ण प्रस्तर. जरा बाजूला नोटिंग करून ठेवू शकतात तुम्ही. पुढचा मुद्दा येतो नदी. नद्या महाराष्ट्रामध्ये दोन पद्धतीच्या, एक इकडे पश्चिमेकडे वाहणाऱ्या, सह्याद्रीपासून पश्चिमेकडे वाहणाऱ्या, आणि दुसऱ्या सह्याद्रीकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या. पश्चिमेकडच्या अरबी समुद्राला मिळतात, पूर्वेकडच्या बंगालच्या उपसागराला मिळतात. ओके. आता महत्त्वाच्या बघा 4 नद्यांचा उल्लेख या ठिकाणी कठारे सरांच्या पुस्तकात आहे. ती मला वाटतं तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल. गोदावरी सर्वात लांब 668 किमी, तापी 208 किमी महाराष्ट्रातली लांबी आहेत. या भीमा 451 किमी आणि कृष्णा 262 किमी. मित्रांनो, म्हणजे गोदावरी, भीमा, कृष्णाची 282, गोदावरी, भीमा, कृष्णा आणि तापी असं या 4 नद्यांच्या बाबतीत तुम्ही क्रम लक्षात ठेवू शकतात. गोदावरीची लांबी तोंडपाठ असली पाहिजे, किती? 668 किमी तोंडपाठ असली पाहिजे. तापीची सुद्धा विचारलेली आहे. ओके. ती बाउंड्रीवर थोडीशी आहे. त्याच्यामुळे पुढे आपल्या महाराष्ट्रात पडणारं पर्जन्य जे आहेत, ज्याला आपण पाऊस म्हणतो, कोणत्या वाऱ्यापासून? नैऋत्य मान्सून वारे. कधी आगमन होतं मित्रांनो महाराष्ट्रामध्ये? कोणती तारीख आहे आपण ठरवलेली शासनाने? सांगू शकतात का? जरा प्रयत्न करा कमेंट बॉक्समध्ये. कुठून येत आहेत ही वारे? तर अरबी समुद्रावरून. कोकणामध्ये जर बघितलं तुम्ही तर 200 ते 250 सेंटीमीटर पाऊस आहे आणि पठारावर तो सरासरी 100 सेमी. तुमच्या लक्षात येते, पठारापेक्षा दुप्पट पाऊस जवळपास कोकणात पडतो. हे तुम्हाला एक थोडक्यात या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. याच्यावर आपण डिटेलमध्ये जाणारच आहोत किंवा काही लेक्चर बघितलेले आहे. मात्र महाराष्ट्राची ओव्हरऑल भौगोलिक स्थिती अत्यंत थोडक्यात बघायची झाली तर त्याच्यासाठी हे लेक्चर मी बनवलेलं आहे. आता हवामान कसं? तर महाराष्ट्रातलं हवामान मुख्यतः विषम आहे. आता विषम का म्हणायचं त्याला? तर मित्रांनो, कोकणात तुम्ही गेले, वेगळी बाब आहे, दमटपणा आहे, बाष्प जास्त आहे. पठारावर आले, कोरडेपणा आहे. आणि हवामानाच्या दृष्टिकोनातून बघाल तर महाराष्ट्रात मुख्य 3 ऋतू आहेत, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा. उन्हाळ्याचा कालावधी कोणता आहे? 4 महिने मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. हिवाळा कोणते 4 महिने असतो आणि पावसाळा कोणते 4 महिने असतो? याच्या व्यतिरिक्त भारतामध्ये एक 4था ऋतू सुद्धा मानला जातो. तो कोणता? ज्याला परतीचा मान्सून म्हणतो मित्रांनो आपण. कोणत्या कालावधीमध्ये असतो तो? सांगता येईल का? बघा, प्रयत्न करा, चर्चा करा आपल्या मित्रांशी. पुढे आहे थंड हवेची ठिकाणे. बघा, थंड हवेच्या ठिकाणामध्ये साताऱ्याचं पाचगणी आणि महाबळेश्वर हे तोंडपाठच असावं. पुण्यामधील लोणावळा, खंडाळा, रायगडमधील माथेरान, औरंगाबादमधील म्हैसमाळ, अमरावतीमधील चिखलदरा आणि नंदुरबारमधील तोरणमाळ ही महत्त्वाची थंड हवेची ठिकाणं मित्रांनो लक्षात घ्यावी लागतात. याच्यानंतर काही आहेत, मग ते पाल असेल, कोणत्या जिल्ह्यात आहे जरा तुम्ही सांगा. जळगाव जिल्ह्यामधील पाल आहे. त्याच्यानंतर सिंधुदुर्गमधलं एक सर्वात जास्त पावसाचं ठिकाण जे आहे ते एक थंड हवेचं ठिकाण आहे. उत्तर द्या, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारं ठिकाण कोणतं? ओके, अपेक्षित आहे तुम्हाला माहीत असणं. आणि आणखी एक प्रश्न विचारतो आहे, अमरावती जिल्ह्यामध्ये असलेलं चिखलदरा जे आहे इथे कोणतं अभयारण्य आहे? ओके, कोणत्या पक्षासाठी प्रसिद्ध आहे? तो एक प्रश्न तुमच्यासाठी आहे. अभयारण्याचा विषय निघला आहे मित्रांनो. अभयारण्य तुम्हाला काही महत्त्वाची माहीत असली पाहिजे. कर्नाळा पक्षी अभयारण्य जसं रायगडमधील आहे. त्याच्यानंतर तुम्ही फणसाळ बघितलं, रायगडमधील आहे. भीमाशंकर पुणे ठाण्याच्या बाउंड्रीवर जवळपास आहे. राधानगरी कोल्हापूरमध्ये आहे. त्याच्यानंतर कोयना साताऱ्यामध्ये आहे. रेहकुरी काळवीट जे आहे माळढोक पक्षी अभयारण्य नगर सोलापूरच्या सीमेवर आहे.
अशी अभयारण्य. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे पुन्हा पुन्हा विचारलं गेलं ते म्हणजे नांदूर मधमेश्वर नाशिकमधील अभयारण्य. हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. जायकवाडी औरंगाबादमधील असेल, तुम्हाला आत्ता प्रश्न विचारला मी तो मेळघाट व्याघ्र प्रकल्प जो आहे तो अमरावतीमधील आहे. त्याच्यानंतर नरनाळा अकोल्यामधील ते आरनाळा आणि नरनाळा थोडंसं नीट लक्षात ठेवा. ओके, कर्नाळा आणि नरनाळा, सॉरी काय, कर्नाळा कुठे आहे रायगडमध्ये आणि नरनाळा कुठे आहे अकोल्यामध्ये, याच्यातला थोडासा फरक लक्षात राहू द्या. तर अशा पद्धतीने एक लेक्चर जे की भूगोलाची तुम्हाला महाराष्ट्राच्या एक भौगोलिक स्थिती काय आहे याची एक तुलनात्मक माहिती या ठिकाणी देणारं हे लेक्चर आपण बघितलं. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि तुम्हाला याची PDF पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला जॉईन होऊ शकतात. याच्या पुढील व्हिडिओ बघत राहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू शकतात किंवा करा आणि असंच कंटिन्यू अभ्यास करत राहा. चला, धन्यवाद.